आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाच्या प्रगत जीवनाला पूर्ण करण्यासाठी अनेक संकल्प जोडून उद्देश सार्थ केले जाते. याच प्रगतिशील जीवनाला आणि समाजातील अनेक टप्प्यांवर भौतिक सुविधांचे पाठबळ असल्यास माणसाचं जीवन अजून सुखमय आणि सुखकर होतं. माणसाच्या समृद्ध आयुष्यासाठी धनाची प्राप्ती आणि ह्या धनाचे नियोजन करण्यासाठी अनेक बँक संस्था, पतसंस्था, पोटगी अशा अनेक सुविधा समाजात रुजू झाल्या आहेत. मनुष्याची हीच गरज ओळखून कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांनी गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक याची निर्मिती केली. नागरिकांना उपयुक्त आर्थिक मदत तसेच कष्टाच्या कामी याचे साठवण महिलांनाकरिता आर्थिक बळ देणारी बँक प्रगत समाजासोबत पुढे जात आहे. राधाकृष्ण जत्रा हॉटेल, चौफुली, आडगाव, नाशिक येथे गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या 6व्या शाखेचे उद्घाटन पार पडले. नाशिक महानगरपालिका महापौर सोहेम गौरी आडके आहेर, माजी अध्यक्ष गोदावरी बँकेच्या श्रीमती निलमाताई वसंतराव पवार, विधानसभा सदस्य नाशिक आमदार राहुल उत्तमराव ढिकले आणि के वाघ, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समीरदादा वाघ यांच्या हस्ते फीत कापून गोदावरी कोऑपरेटिव्ह बँकेचे उद्घाटन करण्यात आले. गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्ष आर्किटेक्ट अमृता पवार, उपाध्यक्ष वसंत खैरनार तसेच संचालक प्रणव पवार यांनी गोदावरी बँकेचा इतिहास सांगत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फयाज मुलानी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, विश्वास ठाकूर, संचालक महाराष्ट्र राज्य सह बँक्स असा मर्यादित मुंबई, मच्छिंद्र सानप, नगरसेवक मनपा नाशिक, प्रियंका माने, नगरसेविका मनपा नाशिक, डॉक्टर सुनील विकले, अध्यक्ष मविप्र नाशिक, बाळासाहेब सानप, माननीय आमदार नाशिक, गौरव गोवर्धने, नगरसेवक मनपा नाशिक, जुई शिंदे, नगरसेविका मनपा नाशिक, अजय ब्राह्मेच्या, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अर्बन बँक फेडरेशन मुंबई, राजेंद्र सूर्यवंशी, अध्यक्ष न्यूबा नाशिक, ॲडव्होकेट नामदेव शिंदे, नगरसेवक मनपा नाशिक, रिद्धिश निमसे, नगरसेवक मनपा नाशिक, ऐश्वर्या लाड जेजूरकर, नगरसेविका मनपा नाशिक, इंदुमती खेताहे, नगरसेविका मनपा नाशिक उपस्थित होते. तसेच मान्यवरांचा सत्कारही येथे करण्यात आला. स्टार न्यूज ब्युरो नाशिक. आज गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 6व्या शाखेचा उद्घाटन प्रसंगी इथे यजमान म्हणून मला बोलवलं. नक्कीच आमच्या अमृताताई असतील, खरं त्यांच्या प्रेरणेने रोवलं गेलं. डॉक्टर वसंतराव पवार यांच्या सगळ्या आठवणी देण्यात आला. त्याचबरोबर त्यांची कार्यशैली आणि तदनंतर झालेल्या माजी अध्यक्षा निलमाताई पवार यांनी देखील इथे शाखेचं आणि कशी गोदावरी बँक ही उभी राहिली, नंतर कशी वाढवली याबद्दल प्रास्ताविक केलं. तदनंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. बँक अतिशय चांगल्या परिस्थितीत आणि चांगलं काम करते आहे. सहकार क्षेत्रामध्ये जवळजवळ 150 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि 78 कोटी इथे कर्ज वितरण झालेलं आहे. आणि असंच नागरिकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी जसे आत्तापर्यंत गोदावरी बँकेने काम केले आहे त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या आहेत. आणि नक्कीच ह्या 6व्या शाखेचं उद्घाटन अजून अनेक शाखेच्या उद्घाटनाची मुहूर्तमेढ आहे असं वाटतं. नाशिक महानगराच्या, नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं असं योगदान आहे, मग शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, सहकार क्षेत्रातलं असेल, शेती क्षेत्रातलं असेल, ते माझे ज्येष्ठ मित्रवर्य स्वर्गवासी माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आजचा हा प्रसंग असं मला वाटतं. कारण त्यांच्या अथक प्रयत्नातून जे उपक्रम सुरू झाले त्यामध्ये गोदावरी बँकेचा हा जो उपक्रम सुरू झाला आहे आणि त्याचं ज्या विद्यमान सगळ्या संचालक मंडळांनी त्याची जी वाढ केली बँकेची चांगल्या पद्धतीनं सगळं त्याचा एक रिपोर्ट एक जनमत तयार केलं त्या विषयात आणि त्यामुळं त्या बँकेच्या 6व्या शाखेचं बरोबर ना या ठिकाणी आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी बाळासाहेब सानप आलेले आहेत, माननीय सूर्यचंद्र पाटील आहेत, पप्पू माने आहेत, खेतडे साहेब आहेत, सगळे नगरसेविका या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी हे सगळं भार सांभाळला आहे त्या आमच्या ग्रामीण भागामध्ये कमी काळामध्ये चांगलं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं. आमच्या अमृताताई पवार
माझी प्रणवता पवार, वसंतराव पेटा, सगळे संचालक मंडळी आणि आमचे मित्रवर्य अनिल बालेराव सर. त्यामुळं मी या बँकेच्या नवीन या शाखेच्या निमित्तानं आपण सगळेजण जरी स्नेहमिलन म्हणून भेटत असलो तरी सहकार क्षेत्रामध्ये ठसा उमटवताना गोदावरी बँकेला आदमकाळात कुठल्या अडचणी येऊ नयेत, त्यांच्या सभासदांना कुठल्या अडचणी येऊ नयेत आणि ह्या शाखेची भरभराट अशीच व्हावी आणि नाशिकच्या विकासामध्ये येणाऱ्या कुंभाच्या काळामध्ये विशेष अशी काहीतरी योजना बँकेनं थेट केली राबवलं तर अधिक चांगलं होईल अशा प्रकारचं नास्त अपेक्षा व्यक्त करतो, त्यांचं अभिषंतन करतो आणि थांबतो. कोऑपरेटिव्ह बँकेची ही 6वी शाखा तिचं आज अनावरण झालेलं आहे. ही जत्राच्या तिथे आम्ही बनवलेली ही शाखा आहे आणि हिचं आज जे काही ज्यांनी ह्या शाखेचं किंवा ह्या बँकेचं ज्यांनी ॲक्च्युली फाउंडेशन केलेलं आहे ते डॉक्टर वसंतराव पवार, निलिमाताई पवार आणि यांच्याच तत्वावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून ही बँक पुढे चालवत आहोत. स्लो बट स्टेडी आणि अतिशय मजबूत अशी ही बँक आहे. तिच्या आज 150 कोटीपर्यंतचं डिपॉझिट्स आहेत. 78 लाखापर्यंत कोटीपर्यंत याचे लोन्स केलेले आहेत. अशा ह्या प्रकारची ही बँक आम्ही इथे चालवत आहोत. सगळे रूल्स RBIने टाकून दिलेले रूल्स, सहकार क्षेत्राने टाकून दिलेले रूल्स, ह्या सगळ्यांच्या रूल्सचं पालन करूनच आम्ही ही बँक चालवतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपण एकदम A ग्रेड मिळायलाच पाहिजे RBIची असा आमचा मानस असतो आणि अशा पद्धतीने काम करतो. आपल्या सर्वांना मी विनंती करते याच्या माध्यमातून की आपण अगदी आपली बँक म्हणून इथे खातं उघडा, इथे तुमचं लोन्स करा, डिपॉझिट्स ठेवा, ही मी आपल्या सर्वांना नाशिककरांना विनंती करेन. ह्या निमित्ताने अतिशय जवळ ह्या परिसरामध्ये ही बँक आलेली आहे. आपली एक बँक मालेगावला पण एक शाखा आहे, सिडकोत शाखा आहे, आरकेवर शाखा आहे, पंडित कॉलनीत शाखा आहे. त्यामुळे आपण जिथे आपल्याला सोयीचं असेल त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला सहकार्य कराल ही मी खात्री व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.